पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढत असून 3 जून रोजी हवामान विभागाने विविध भागासाठी वेगवेगळे इशारे जारी केले आहेत। कोकण विभागातील 4 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 18 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये कोणत्याही अधिकृत अलर्ट नसला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या 4 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। याचवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून किनारी भागात वाऱ्याचा वेगही वाढू शकतो। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट नसला तरी काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे। तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अलर्ट नसला तरी स्थानिक पातळीवर पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। दुसरीकडे जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे। विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या 7 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। या भागामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।